रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा फ्लॅट खूप सुंदर, चांगला, मस्त कार्पेट, जवळजवळ 1100 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि लोकेशन बेथनी हॉस्पिटल लागूनच कॉस्मॉस हॉरिझॉन नावाचं 13 वर्ष जुनं असणारं खरं कॉम्प्लेक्स आहे. आणि त्याच कॉम्प्लेक्सला आज आपण 3 BHKचा फ्लॅट दाखवतोय. फ्लॅट खरोखर चांगला आहे. आणि विशेष म्हणजे फ्लॅटच्या समोर सध्या जे दिसतं हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे हिरवळ, सिटी हा सगळंच दिसते. आणि लोकेशन बघ की एक नंबर आहे, कारण की हे लोकेशन वसंत विहारलाच आहे. वसंत विहारला पोखरण रोड नंबर 2 वरती हा फ्लॅट आहे. खरं ही फ्लॅटची बाल्कनी होती, पण ही बाल्कनी ह्या मंडळींनी किंवा ह्या मालकांनी ही आतमध्ये घेतली. आतमध्ये घेण्यापाठीमागं कारण होतं, त्यांनी इथं बघा हा झोपाळा लावण्यासाठी म्हणून, हा म्हणजे वापरात यावा म्हणून तो झोपाळा इथं लावण्यासाठी त्यांनी ते कड्या वगैरे सगळ्या करून ऑलरेडी घेतलेल्या आहेत. 9,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या गोष्टी आहेत. पण सध्या तरी हे नाही आहे, म्हणजे स्विमिंग पूल वगैरे सगळं चालू तुम्हाला इथे मिळणार आहे. इथं मंदिराचं खरं सुविधा आहे. मंदिर बनवलेलं आहे, वेगळं येऊन करायची गरज नसणार आहे. आणि विशेष म्हणजे ही जी खिडकी आहे ही पश्चिमेला आहे, पलीकडली खिडकी पूर्वेला आहे. सकाळचं ऊन मिळणार आहे, संध्याकाळची हवा मिळणार आहे, संध्याकाळचं ऊन मिळणार आहे. गॅसची पाईपलाईन आलेली असणार आहे. वरती जर बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं फॉल सेलिंग पण करून ठेवलेलं नक्की असणार आहे. म्हणजे फ्लॅट जर तुम्ही एकंदरीत बघितला तर खूप सुंदर नक्की हा फ्लॅट असू शकतो. नक्की हा फ्लॅट आहे. जर तुम्ही ह्या घराच्या बाहेर पडलात तर बाहेर जाताना हा तुमचा पश्चिमेला आहे, आतमध्ये येताना पूर्वेला आहे. इथे ह्या सोसायटीमध्ये हा जो पॅसेज आहे ह्या बऱ्यापैकी सगळ्याच लोकांनी आतमध्ये घेतला, म्हणून ह्या मालकांनी पण तो आत घेतला आहे. ह्या दरवाजे जरी एंट्री केली तर हा नॉर्थ एंट्रीचा पण असणार आहे, म्हणजे वेस्ट पण घेऊ शकता, नॉर्थ पण घेऊ शकता. ही एक लिफ्ट तुमच्या ह्या साईडला आहे, ती तुमच्या दारापुढंच लगेच इमिडिएटली उघडते. इकडे एक लिफ्ट आहे, इकडे एक लिफ्ट आहे. समोर 2 घरं आहेत आणि ह्या साईडला 2 घरं आहेत. ह्या साईडला एक घर, त्या साईडला हे घर, असे टोटल तुम्हाला 4 घरं एका फ्लोअरवरती आहे आणि 3 लिफ्ट आहेत. इकडे तर तुम्ही बघू शकता हा तुमचाच एरिया आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने या, लिफ्टमध्ये या, लिफ्टवरून डायरेक्ट घरामध्ये येऊ शकता. हे पण त्यांनी फर्निचर, बूट, शू रॅक वगैरे सगळं त्यांनी त्यांच्या पद्धतीने इकडे साईडला सगळं सेट पण केलेलं आहे. डिझाईन काचा बिचा लावून हे सगळं ओके केले. नंतर तुमच्या घरामध्ये एंट्री होते आणि एंट्री झाल्यानंतर पण ह्या दरवाजाचं वगैरे त्यांनी चांगलं काम करून घेतलेलं आहे. नंतर सगळ्यात प्रथम ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला इमिडिएटली सुंदर चांगल्या पद्धतीचं हे बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्हाला फक्त कलरची गरज असणार आहे. हे सेंटर टेबल, हा बेड आणि इकडे परत कपाट, परत हा शोकेस वगैरे असं सगळं लावून वरती बघू शकता AC वगैरे सगळं सेट आहे. ड्रेसिंग टेबल ह्या साईडला सेट आहे. म्हणजे बेडरूमची साईज जर बघितली तुम्हाला जाणवेल की खरोखर चांगली. आणि इकडनं परत जर व्ह्यूचा विचार केला तर इकडनं पण सेम जसा मस्त आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला इकडनं मिळतो, जिथे तुम्ही म्हणू शकता की भविष्यात येणार हे ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इथे त्यांचं कार्यक्रम चालू करतील. तर अशा पद्धतीचं खरं हे बेडरूम. आणि त्याच्यानंतर याला असं चांगल्या पद्धतशीर मस्त मोठं असं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक दिलं गेलेलं तुम्हाला इथं मिळेल. मोठं आहे चांगलं. आणि ह्याच्यानंतर जर इकडे आपण आलो तर इथं परत वॉशिंग मशीन, स्टोरेज रूम अशा पद्धतीनं सगळं केलेलं तुम्हाला इकडे पण मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा चांगला 3 BHKचा फ्लॅट आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे 1072 कार्पेट आहे, पण आपण त्याला 1100 म्हणतोय. आणि बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, सोसायटी पण झालेली आहे 10-12 वर्ष जुनी. ह्या साईडला परत शोकेस आणि इथं तुमचं किचनचा कारभार आहे. किचन जर बघितलं तर चिमणी, मॉड्युलर किचन वगैरे हे सगळं बनवलेलं आहे. खिडक्या क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला किचनमध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे आहेत. गॅसची पाईपलाईन आपल्या ह्या घरामध्ये, ह्या किचनमध्ये ऑलरेडी आलेली पण आहे. म्हणजे थोडक्यात हॉलच्या शेजारी असणारं किचन आणि एक गेस्ट रूम आपण बघितलं. नंतर डायनिंगचा सेट इकडे लागलेला आहे. इकडे TV युनिटसाठी सुद्धा करून ठेवलेले आहे. हॉलची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती चांगल्या पद्धतीची तुम्हाला बघायला मिळते. आणि खरोखर ती आहे. हवा बघा, आत्ता हवा आली की तुम्हाला हव्याची झुरळक इकडनं येते पश्चिमेकडनं इकडे, म्हणजे सगळीकडून मोकळं क्रॉस व्हेंटिलेशन असल्याकारणाने ते मस्त वाटतं. इकडे ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला इथे हात धुण्यासाठी वेगळी जागा दिलेली आहे. हा बेडरूमच्या ह्या साईडला आला का परत इथे एक मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे मस्त आणि चांगल्या पद्धतीनं परत तुम्हाला इकडं पण दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर आपण जर इकडे आलो तर इथे पण स्टोरेज अधिक वॉशिंग मशीनचा पॉईंट प्रॉपर दिला गेलेला असणार आहे. थोडक्यात इकडे जरी आला तर इकडे पण अशा पद्धतीचं तुम्हाला वातावरण सगळं मस्त मिळते, जागा मोकळीक बिकळीक तुम्हाला मिळते. पुढे आपण येतो
पुढे नंतर हे सगळं असं मस्तपैकी चांगल्या पद्धतीचं इकडेही एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला ह्या साईडला टी व्ही युनिट होतं, ड्रेसिंग टेबल, कपाट ऑलरेडी चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं असणार आहे. नंतर परत इकडे ज्यावेळेला येतो त्यावेळेला इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी किंवा बाल्कनी म्हणून तुम्हाला आजूबाजूचा सगळा जरी परिसर बघायचा म्हणलं तर तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचा दिसतो. असं सुंदर बघा, ह्या साईडला पण मोकळं ढाकळं मिळतं, ह्या साईडला पण असं खाली तुमच्या स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे ज्या ॲम्युनिटीज आहेत तुमच्या घरामधल्या त्या मात्र तुम्हाला हे दिसतात. 2 कार पार्किंगची सुविधा म्हणजे 2 कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत असेल. बेडची साईज बघू शकता, किती मोठा बेड हा लागल्या गेलेला आहे, तरी ह्या साईडला पण जागा आहे, त्या साईडला पण जागा आहे. म्हणून म्हटलं फ्लॅटची साईज बाकी एक नंबर आहे, खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. नंतर ह्या साईडला आपण येतो, हा शेवटचा बेडरूम असेल. ह्या शेवटचा बेडरूम आला तर परत पण इकडे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे, जे हेही मोठं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की 3 बेडरूम आहेत, 3 वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पण तुम्हाला तेवढेच दिले गेलेले आहेत. म्हणजे याच्यात वेस्टेज हा काहीच विषय नाही आहे. नंतर इथे आला तर परत टी व्ही युनिट म्हणून वापरा किंवा स्टडी टेबल वापरा. इथे आला तर परत तुम्हाला एक कपाटची सुविधा चांगल्या पद्धतीची इकडे पण दिल्या गेलेली आहे. बेड बघा, हे 2 बेड चिटकून लावलेत, तरी जागा जर तुम्ही बघितली तर पलीकडनं पण जागा उपलब्ध आहे, इकडनं पण जागा उपलब्ध आहे. आणि परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी म्हणा तुम्हाला इथं परत एक बाल्कनीची सुविधा दिल्या गेलेली असणार आहे. बाकी ही बाल्कनी खूप जबरदस्त आहे, कारण की तुम्ही ह्या बाल्कनीतनं जर आलात तर तुम्हाला इथे ते नाद खुळा बाल्कनी आहे. इकडनं तुम्ही येत राहा, तुम्ही तुमच्या हवा ह्या त्या सगळ्या गोष्टी मस्त अनुभवता येतात, कारण ह्याची जागाच खूप मोठी आहे. हे बघा, एवढी मोठी अशी तुम्हाला सुंदर हवा लागणारी एक मस्तपैकी अशी बाल्कनी असणार आहे. ह्या बाल्कनीत तुम्हाला जर एखादा असं विचार ठरला की बाबा आपल्याला इथे काही डॉग वगैरे जरी ठेवायचं म्हटलं किंवा असं काहीही तुम्ही करू शकता. एवढी मोठी अशी तुमची ही वॉकिंग असणारी ही आहे. इथं बघा त्यांनी तर स्टोरेजच ठेवले. म्हणजे अशा पद्धतीची तुम्हाला ह्या साईडला जरी आलात तर इकडनं तुम्ही इथपर्यंत येऊसपर्यंत जरी आला ना तरी तुम्हाला ह्या बेडरूमपर्यंत असणारे हे तुम्हाला परत ह्या बेडरूमला येते. एवढी मोठी तुमची अशी ही बाल्कनी आहे. कारण ह्याच्यातला जर हा आनंद तुम्हाला इकडनं जो घ्यायला मिळतो तो खूप मोठा आहे, खूप प्रशस्त आहे. आणि हवा बघा ना, मेन म्हणजे याच्यात हवा येते, कारण ह्या मालकांनी सगळे वरती पत्रे बित्रे टाकून बिकून सगळं नीट करून घेतलं, जेणेकरून ते सगळं त्यांना वापरात येईल अशी खूप मस्त अशी चांगली जागा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये बाकी उपलब्ध मिळते. येवन इकडं कपडे सुकवण्यासाठी त्यांनी हे सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं करून पण घेतलेलं आहे. तुम्ही इकडून ओपन केलं तरी चालते. सध्या तरी आपण ह्या साईडला ओपन केलं होतं, त्यांचं ते AC-BC थोडं खराब झालेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा सुंदर मोठा आणि चांगला फ्लॅट आहे. याच्यात कलर काम करण्याची माझ्या हिशोबाने फक्त गरज आहे. आणि तुमचे कपडे आणायचे, वॉशिंग मशीन आणायची, TV आणायची, ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या फक्त घेऊन यायच्यात. बाकी घर एक नंबर आहे, खूप मोठं घर आहे, खूप प्रशस्त घर आहे. जे मंडळी अशा मस्त घरामध्ये मोठं घर बघण्याच्या तयारीत आहेत, पोखरण 2लाच बघतायत. आता आपण पुढं जर टाटा स्क्रीनला गेलो तर 925 कार्पेटचं घरच 2 करोड 60 लाखापर्यंत जाते. तर एवढा मोठा एरिया, एवढं मोठं चांगलं काम केलेलं घर जर ह्या मालकांनी 2 करोड 65 लाख रुपये ठेवताना किंमत ठेवलेली आहे तर ती किंमत काही चुकीची नाही आहे मला असं वाटते. त्याच्यात थोडं ते फार निगोशिएबल पण करणार आहेत. पण अशा पद्धतीचं जर कोणी पोखरण 2ला बघत असतील तर मला असं वाटते हा एक आपल्याकडे पर्याय उपलब्ध असणार आहे. बेतनी हॉस्पिटल इकडनं जवळ आहे, उपवन तलाव इकडनं जवळ आहे, वसंत विहार इकडनं जवळ आहे. मग हे सगळं तुमचं कोरम मॉल, हायवेबॅना मॉल, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार जर विचार केला त्या मध्य ठिकाणावरती पोखरण 2ला कॉस्मॉस हेरिटेज नावाच्या बिल्डिंगमध्ये हा 3 BHKचा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. बिल्डिंगला मी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे OC, CC त्या सगळ्या गोष्टी ओके आहेत, काय अडचण नाही आहे. फक्त तुमचा आता विषय पैशाचा आहे, बघायचा, पसंतीचा. तर जे क्रॉस व्हेंटिलेशनचं घर कोणी बघणार असेल तर हे घर उत्तम आणि चांगला पर्यायाचं घर आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. 2 करोड 65 निगोशिएबल असणार याची किंमत असेल. जास्तीत जास्त लोकांनी आमचे व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, त्याने बसल्या बसल्या तुम्हाला घर बघायला मिळतील जागेवरून. त्याच्यातला एखादा आवडला, पसंत पडला तर फोन करायची गरज आहे. तो अदरवाईज काय आपल्याला फोन यावा करावाच अशी काय अपेक्षा आपली नाहीच आहे. दाखवणं हे माझं काम आहे, ते अविरत चालू ठेवणं हे माझं काम आहे. ते मी मात्र रोज नेटानं काम करतो आहे. सपोर्ट राहून द्या. रामकृष्ण हरी.